पत्रकारों से बातचीत में सांसद संजय राउत ने ठाणे में मनसे शिवसेना मोर्चे का समर्थन करते हुए कहा कि यह आंदोलन भ्रष्टाचार और गुंडागर्दी के खिलाफ है। उन्होंने मांग की है कि नासिक की तरह ठाणे और पुणे में भी राजनीतिक गुंडों पर सख्त कार्रवाई होनी चाहिए। पुणे में बढ़ती आपराधिक गतिविधियों पर चिंता जताते हुए सांसद ने राज्य के गृह मंत्री से जवाबदेही की मांग की। कांग्रेस राज ठाकरे युति को लेकर उन्होंने कहा कि चर्चा जारी है और यह फैसला सिर्फ एक पार्टी का नहीं बल्कि सभी पक्षों का है। महानगर पालिकेवर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा एक मोर्चा निघतोय आणि मोर्चाचं कारण स्पष्ट आहे। ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात ते ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतायत त्या महानगरपालिका हद्दीत जी गुंडगिरी, जी दरोडेखोरी, जो भ्रष्टाचार, जी लाचलुचपत सुरू आहे त्या विरुद्ध हा मोर्चा आहे। ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त त्यांना मुंबई पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक किंवा ईओडब्ल्यू असं म्हणा त्यांनी कारवाई करून अटक केली। 50 लाखाची लाच स्वीकारताना हे उपायुक्त हा जो पक्ष आहे मिंदे गट त्यांचे हस्तक होते। संपूर्ण महापालिकेमध्ये अशा प्रकारे लुटमार करणाऱ्या हस्तकांचा भरणा आहे। अख्ख्या शहरात आणि जिल्ह्यात एक प्रकारे जे वातावरण आहे हे महाराष्ट्राला कलंक लावणार आहे। मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो। त्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकमध्ये जी गुंडगिरी विरुद्ध मोहीम सुरू केलेली आहे आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कोण कोणत्या पक्षाचा आहे याची फिकीर न करता त्यांनी पोलीस आयुक्तांना जे आदेश दिलेले आहेत की गुंडगिरी मोडून काढा, अशा प्रकारचे आदेश त्यांनी ठाणे जिल्ह्यातल्या गुंडगिरी विरुद्ध देणं गरजेचं आहे। गणेश नाईक जे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत त्यांनी सुद्धा या रावणराज विरुद्ध आवाज उठवलेला आहे आणि मी त्यांचे अभिनंदन करीन की त्यांनी ही सर्व हरामखोरी मोडून ठाण्यामध्ये जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी जनता दरबार सुरू केले आणि आज आम्ही या अन्यायाविरुद्ध, या भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन मोर्चा काढत आहोत। राऊत साहेब, तुम्ही म्हणतात की तुम्ही मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करता। नाशिकमध्ये त्यांनी जे धोरण स्वीकारलेलं आहे तिकडची गुन्हेगारी मोडून काढण्यासंदर्भात, पण अलीकडच्या काळात दिसून आलं की नाशिकमध्ये असे अनेक वादग्रस्त प्रवेश भाजपमध्ये झाले, त्याचं काय? भाजपमधल्या नगरसेवकांना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सोडलेलं नाही किंवा ज्याने अलीकडच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केला अशा गुंडांच्या टोळ्यांचा सुद्धा मी गेल्या काही दिवसात पाहतोय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पूर्णपणे बिमोड करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे नाशिकच्या पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांचे तसे आदेश आहेत हे यांचे अड्डे उद्ध्वस्त करा। मग तो भारतीय जनता पक्षाचा आहे का, तो शिवसेनेचा आहे का, तो काँग्रेसचा आहे का, तो राष्ट्रवादीचा आहे का? जनतेला छळणारा आणि शहरात दरोडेखोरी करणाऱ्यांना दयामाया दाखवू नका, हे जर धोरण असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे आणि नाशिकमध्ये मला तिकडले आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून ती कारवाई होताना दिसते आहे